नमस्कार. आज आपण दुकानदार आणि ग्राहक यांच्यातील संभाषण पाहत आहोत. एक सचिन नावाचा मुलगा आहे. तो स्टेशनरीच्या दुकानात गेलाय आणि तो दुकानदाराला विचारतोय, काका, आय वॉन्ट सेट ऑफ क्रेयॉन्स. म्हणजे मला कलरचा एक बॉक्स पाहिजे, हवाय. डू यू हॅव इट? तुमच्याकडं तो आहे का? शॉपकीपर त्याच्यावरती म्हणतोय, एस आय डू. माझ्याकडं आहे. सचिन पुढं त्याची किंमत विचारत आहे. तो म्हणतोय, हाऊ मच डज इट कॉस्ट? त्यावर दुकानदार म्हणतोय, 50 रुपीज किंवा इट इज 50 रुपीज. सचिन पुढे म्हणतोय, प्लीज गिव मी 1 सेट. त्यावर दुकानदार तो कलरचा सेट देतोय, हेअर इट इज. सचिन थँक्यू म्हणतोय आणि हेअर इज युअर मनी. हे घ्या तुमचे पैसे. त्यावर दुकानदार म्हणतोय, थँक्यू, विजिट अगेन. धन्यवाद, परत भेट द्या, असा तो म्हणतोय. या ठिकाणी हा जो शॉप आहे, म्हणजे प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या तरी शॉपला भेट देत असतो आणि भेटल्याच्या नंतर त्याला त्या दुकानातून काहीतरी घ्यायचं असतं. आता फॉर एक्झाम्पल हाच मुलगा तर दुसऱ्या दुकानात गेला, ते कपड्याचं दुकान आहे, तर तो म्हणला की आय वॉन्ट अ टी शर्ट, आय वॉन्ट अ शर्ट, डू यू हॅव इट, असं तो बोलू शकतो. म्हणजे वाक्याचा पॅटर्न हाच राहील. नंतर किंमत विचारताना पण तो काय म्हणेल, हाऊ मच डज इट कॉस्ट. हे 2 प्रश्न हे कोणत्याही दुकानामध्ये गेल्याच्या नंतर माणूस हा विचारतच असतो. आता पहिलं वाक्य पाहूया, आय वॉन्ट अ सेट ऑफ क्रेयॉन्स. ह्या वाक्याची सुरुवात आय ह्या सर्वनामाने झालेली आहे, म्हणजे हे वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स आहे. दुसरं वाक्य, डू यू हॅव इट. डू हे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहे, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि त्याचं हे मूळ रूप आहे. याच्यापासून डू ह्या रूपापासून वाक्याची सुरुवात झाली, शेवटी क्वेश्चन मार्क आलाय, म्हणजे हा व्हर्बल क्वेश्चन आहे. पुढचं आय डू, हा वाक्याची सुरुवात आयने झालेली आहे, म्हणजे हे विधानार्थी वाक्य आहे. पुढचा प्रश्न पहा, हाऊ मच डज इट कॉस्ट. वाक्याची सुरुवात हाऊने झालेली आहे, हाऊ नंतर मच आलेला आहे, म्हणजे हे हाऊ ह्या ठिकाणी ॲडजेक्टिव्हचं काम करते. ॲडजेक्टिव्हचं काम हे या ठिकाणी हाऊ हे करत आहे. आणि हा कोणता प्रश्न आहे, तर हा प्रश्न आहे WH क्वेश्चन. पुढे 50 रुपीज म्हणताना फक्त 50 रुपीजच म्हणतोय, तरी हे वाक्य विधानार्थी आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. कारण त्याच्या आधीचा जे वर्ड्स असतात ते म्हणजे इट इज 50 रुपीज, हे त्यामध्ये अप्रत्यक्षरित्या असतातच. पुढं प्लीज गिव मी 1 सेट. सुरुवात गिवने झालेली आहे, हे मुख्य क्रियापदाचं मूळ रूप आहे, म्हणजे हा सेंटेन्सचा प्रकार आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य. हेअर इट इज, इटने सुरुवात झालेली आहे, ह्या वाक्याचा प्रकार आहे असर्टिव्ह सेंटेन्स. नंतर थँक्यू, हेही सेंटेन्स आहे, ह्या वाक्याची सुरुवात थँक ह्या मुख्य क्रियापदाने झालेली आहे, ह्या वाक्याचा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. हेअर इज युअर मनी, याची सुरुवात हेअर ह्या प्रोनाऊननी झालेली आहे आणि त्याच्यानंतर क्रियापद आलेलं आहे,
ह्या सेंटेन्सचा प्रकार आहे विधानार्थी वाक्य म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स. या ठिकाणी माणूस दुसऱ्याशी संभाषण साधताना नेहमी 5 प्रकारचे सेंटेन्सेस बोलत असतो. आता या ठिकाणी आपल्याला काळ कोणता दिसतोय? पहिल्या वाक्यामध्ये वॉन्ट मुख्य क्रियापदाचं मूळ रूप आलंय म्हणजे प्रेझेंट वर्तमान काळ. कोणता काळ? साधा वर्तमान काळ. इथे पण डू आहे आणि हॅव ही क्रियापदं आलेत. त्या ठिकाणी पण साधा वर्तमान काळ हा काळ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ह्या प्रश्नामध्ये पण पहा हाऊ मच, हाऊ या इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या नंतर मच आलेलं आहे आणि त्यानंतर डज. डूचं या प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्बचं डज हे रूप या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे या वाक्याचा काळ सुद्धा साधा वर्तमान काळ हा आहे. थँक्यू.